ग काय झालं? शून्यात टक लावून बघत एकटीच हसतेस. काय चाललंय? काही नाही. स्वाभाविक आहे म्हणा. माणूस प्रेमात पडला की हे असं सगळं होतच. बाबा हळू 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 बोला ना. हा नाही मी हळू बोलतो पण तू तुझ्या मनातलं बोललीस का अधिपतीला? सांगितलंस ना? नाही अजून. अजूनही नाही? म्हणजे माझे प्रयत्न सुरू आहेत. अक्षरा तू अजून फक्त प्रयत्न करतेस. काय चाललंय अक्षरा? किती वेळ लावतेस? तुझं ते जुन्या बायकांसारखं चाललंय का? 30-30 वर्ष नवऱ्याबरोबर संसार केला आपण कधी त्याच्यावरती प्रेम आहे सांगितलंच नाही. मला सांग आपल्या हक्काच्या नवऱ्याला माझं तुझ्यावर प्रेम आहे हे सांगणं इतकं अवघड असतं का? इतका वेळ लागतो त्याला? बाबा खरं तर मी आजही प्रयत्न केला होता. आज आम्ही बऱ्याच दिवसांनी बाहेर निवांत बोलत बसलो होतो आणि तेव्हा मी बोलणार होते म्हणजे जवळपास बोललेच होते. मग काय झालं? मग मॅडम आल्या आणि विषय अर्धवटच राहिला. वाटलंच होतं मला. अक्षरा हा संकेत समज. या घरामध्ये तुला मनमोकळेपणानं अधिपतीशी बोलता येईल असं वाटत नाही मला. मग काय करू मी? बाहेर जा ना. बाहेर? हा बाहेर जा कुठेतरी. मी तुला आधी सांगितलंय बाळा. तुम्ही दोघे बाहेर जा एकमेकांच्या सोबत चांगला वेळ घालवा आणि तिथे बोल ना. अक्षरा आता तुझी एनर्जी आणि तुझा वेळ बाकी कशावरही खर्च करायचा नाहीये. फक्त एकच गोष्ट, अधिपतीला तुझ्या मनातलं प्रेम तू बोलून दाखवायचंयस. कळतंय? मी पुन्हा एकदा सांगतोय. तुम्ही दोघे बाहेर जाणार आहात. तू अधिपतीला तुझ्या समोर बसवून तुझ्या मनातलं प्रेम त्याला बोलून दाखवणार आहेस. हस्तुरीबाई अहो काय झालं? नाही तुमचं पांघरुण नीट करत होते. पांघरुण. झोपा झोपा. हो झोपतेच. झोपा की. हो झोपते. पण हा विषय बोलायला मला शब्दच सापडत नाही. असं एकदम एखादी मोठी परीक्षा देतोय आपण असं वाटतंय. पण आज मी धाडस करणार आहे. आज मी त्यांना सांगणार आहे माझ्या मनातलं. खरंच खूप पुण्य केलं असणार आहे मी मागच्या जन्मी म्हणून मला अधिपतींसारखा नवरा मिळाला. भाग्य लागतं असा नवरा मिळाला. आता फक्त तुम्हाला बळ दे. झाली तयारी? हो हो येऊ. आणि टेन्शन घेऊ नको बाळा. हा सोपं असतं काही अवघड नाहीये. हे बघ एखादी वाईट गोष्ट किंवा राग एक्सप्रेस करताना टेन्शन घ्यावं किंवा त्याच्यावरती विचार करावा. प्रेम एक्सप्रेस करायला काय घाबरायचं नाही का? आणि ज्या मुलाचं तुझ्यावर खूप प्रेम आहे अशा मुलाला तू जाऊन सांगणारस की तुझंही त्याच्यावरती प्रेम आहे. त्याच्या मनात काय तुला आधीच माहिती आहे नाही का? आज सांगेन मी बाबा.
नक्कीच. मग ते डबा वगैरे घेतलायस? हो, घेतलं. हा. तर तिथे शेतामध्ये एखादी चांगली जागा बघा आणि तिथे बसा. बरं तो हाताने जेवायला लागला तर हातावर फटका मारा त्याच्या. का? आणि तू भरव ना त्याला घास. आणि त्याला घास भरवता भरवता तुझ्या मनातली गोष्टही त्याच्या मनात भरव. ठीक आहे. येते बाबा. ऑल द बेस्ट. आई, साधी प्रेमळ मुलं आहेत दोघे. त्यांना एकत्र आणलेस तर आता त्यांचा संसार मार्गी लाव.